नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी चाललो आज नागेश्वर मंदिर. बाईक राईड करताना वाटेत दिसणारे निसर्गाचे दृश्य खरंच डोळ्यांना खूप आनंद देतात. तर मंडळी, तुम्ही पण निसर्गाचा आनंद घ्या. तर मंडळी, आमची पूर्ण टीम जात आहे. आम्ही आहेत 5 जण. तर मंडळी, मी पोहोचलो गुळगावला. गुळगाववरून गेलो डायरेक्ट पेट्रोल पंपावरती. थोडा आराम आणि पेट्रोल भरण्यासाठी थांबलो या पंपावर. प्रवासाची खरी मजा अशी छोटी छोटी थांबमध्ये असतात. तर मंडळी, आम्ही डायरेक्ट निघालो मंदिराकडे. हा आहे शिरपूर हायवे. दिवसाच्या वाटेत सुंदर पूल आणि खाली शांत नदी. बाईक राईड करताना असं दृश्य मिळालं की प्रवास अजून सुंदर होतो. पुलावर थांबून थोडंसं दृश्याची मजा घेतली आणि आम्ही निघालो सीधा मंदिराकडे. त्यानंतर हा रस्ता डायरेक्ट आपल्या मंदिराकडे जातो. तर मंदिर इकडे पाणी सुरू झालं होतं, मग आम्ही थांबलो एकाकडे. मंदिराच्या खाली एक सुंदर तलाव आहे जिथे लोक मासेमारी करताना दिसले. खरंच शांततेचा अनुभव आहे. आमची टीम पोहोचली मंदिराच्या खाली. मग आम्ही वरती जाण्याची सुरुवात केली. तुम्ही पाहू शकता एकदम छान असा रस्ता बनवलेला आहे त्यांनी. बाहेर फिरण्याची खरी मजा ही मित्रांसोबतच येते. इथला निसर्ग पाहून असं वाटतं की इकडेच थांबून जावं. तर मित्रांनो, मी इकडून एक शॉट घेतला आणि आपली टीम इकडे साईड अँगल व्हिडिओ काढतात. मग आम्ही अजून वरती चढण्याची सुरुवात केली. इकडे गाडी चढतच नाही, तुम्ही किती बी प्रयत्न करा. शेवटी पोहोचलो नागेश्वर मंदिराजवळ आणि मंदिराच्या बाहेरून एक शॉट घेतला. तर मग मित्रांनो, इकडे खूपच गर्दी आलेली होती. मग मी मध्ये उभा राहून एक शूट घेतला. तर मित्रांनो, मी चाललो आता मंदिरामध्ये. व्हिडिओ पाहून तुम्ही पण दर्शन करून घ्या महादेवाचं. मंदिराच्या परिसरात छोटे दुकान आहे. आपल्या टीम सोबत एक व्हिडिओ काढला. मग मंदिराच्या परिसरात छोटे छोटे मंदिर पण आहेत. मग आम्ही चाललो पवित्र कुंडाजवळ पाय धुवायला. तर मंडळी, हे आहे ते पवित्र कुंड, तुम्ही पाहू शकता. या कुंडात 12ही महिने पाणी चालू असतं. तुम्ही केव्हा पण या. इथे एकदम थंडगार असं पाणी आहे. या कुंडाच्या थोड्या दूरावरती आपले ऋषी बाबांचे मंदिर पण आहे आणि या मंदिराजवळ एक मोठं कुंड आहे, तुम्ही पाहू शकता. मग इकडे गणपती बाप्पाची मूर्ती पण ठेवलेली आहे. शेवटी आमच्या टीम सोबत काही सुंदर क्षण कॅप्चर केले. मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पुढच्या प्रवासात पुन्हा भेटू. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.